तुम्ही आजच निघणार आहात का वसईहून? हो, थोड्या वेळाने निघू आम्ही. ओके, मग नंतर फोन करते मी. आणि जमलंच तर तुला आणि शुभ्राला दोघांनाही भेटून जाते. ओके ओके. सुलेखा, काय? थँक्स फॉर एव्हरीथिंग. हे बोलायची काही गरज होती का आधी? अगं नाही, मला असं वाटलं. आय जस्ट हेट यू फॉर दिस. ठेवते फोन. बाय. बाय. सुलेखा माझी एवढी काळजी का करते? शुभ्रा, चिडू नका आदिनाथ. सहजच विचारलं. शुभ्रा, काल सुलेखाने सुद्धा खूप धावपळ केली तुला शोधण्यासाठी आमच्या बरोबर. तिलाच गिल्टी वाटत होतं, कारण बाळकाकाच्या घरून तू निघालीस तेव्हा ती आली होती तुला बाहेर सोडायला. सुलेखा सुलेखा मला सोडायला आली होती? तुला तेही आठवत नाहीये? त्यात काही नवीन नाही. तिने केलेल्या चांगल्या गोष्टी लोकांना आठवतच नाही. बाळ प्लीज, तू आज पीत नाहीयेस. पूनम प्लीज. प्लीज मी म्हणते तुला, हात जोडते बाळ, हे सगळं बंद कर. काय काय चाललंय तुझं? संध्याकाळ झाली की ही बाटली उघडते. रात्री झोप तर यायला हवी ना. नो बाळ, दिस इज जस्ट नॉट डन. मग काय करू? रात्री नुसते डोळे मिटले की निखिलचा चेहरा येतो डोळ्यासमोर. काय करू? हे जे काय करतोयस ना ते बंद कर, ते नको करूस. आधीच आपल्याला प्रॉब्लेम्स कमी नाहीये. हा प्रॉब्लेम नाहीये, हे सोल्युशन आहे. हो ठीक आहे, लेट्स सॉल्व आवर प्रॉब्लेम्स टुगेदर. नाही दे ना मला, मी सुद्धा पिते ना. का आता काय झालं? भर ना माझ्यासाठी सुद्धा एक ग्लास भर ना. मला सुद्धा हवी आहेत ना माझ्या दुःखांवरती सोल्युशन्स. बाळ, दुःख फक्त तुलाच आहे का रे? मला नाहीये. सगळे प्रॉब्लेम्स तुलाच आहेत वाटतं, मला नाहीयेत प्रॉब्लेम्स माझे. दे दे, आण ती बाटली, मी माझा ग्लास. पूनम जाग तू. कुठे जाऊ? बट कुठे जाऊ मी? मला या जगात कोणी आहे का तुझ्याशिवाय? तुला तिळतिळ तुटताना नाही बघवत मला. थोडा वेळ दे मला. जस्ट गिव्ह मी सम टाइम. मी सगळं व्यवस्थित करेन तुला. सगळं पूर्वीसारखं करेन मी. थोडा वेळ दे प्लीज. जा तू, जा पूनम जा.
वाटलंच तू इथे असशील. चला निघायचं आपल्याला. मी तुला तिथे शोधत होतो. विष्णू काका म्हणत होते अशी काय बायको केली आहेस जी सारखी सारखी हरवते. आदिनाथ, विष्णू काकांना सांगून हे भुयार बंद करायला हवं. हे असं बरं नव्हे. ठीक आहे, चला आता निघूया आपण. आधी काय झालं रे? कंटाळा आलाय ग. थकलोय खूप. मला सांगशील काय नेमकं झालं तरी काय रे? काल शुभ्रा एका माणसाच्या गाडीखाली येता येता वाचली. काय? कोण माणूस? कोणीतरी मिस्टर विराज होता. मग ते गृहस्थच तिला वाड्यावर घेऊन आले का? पण वाड्यावरच का? म्हणजे तिथला पत्ता. ऐक ना प्लीज. सॉरी. हा बोल. शुभ्राला वाड्यावर ज्याने आणलं कोणीतरी इन्स्पेक्टर भोसले होता. इन्स्पेक्टर? शुभ्रा ज्यांच्या गाडीखाली आली ना ते मिस्टर विराज. ते तिला घेऊन त्यांच्या घरी गेले. रात्रभर ती तिथेच होती. त्यांनी त्यांच्या मित्राला बोलवलं. म्हणजे मिस्टर भोसले हू सपोज टू बी एन इन्स्पेक्टर. ते तिला वसईला घेऊन गेले कारण तिने त्यांना तिथला पत्ता दिला. वसईच? का विचारलं तर तिला काहीच आठवत नाहीये. बाळ काकाच्या घरून निघाल्यानंतर काहीच आठवत नाही म्हणते. तिने तुला फोन केला होता ना पण मग ते सुद्धा आठवत नाहीये तिला. ते असं कसं? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये आई. बर. आधी एक सांगू? तू गैरसमज करून घेऊ नकोस. आम्हाला असं वाटतंय म्हणजे मला आणि बाबांना की आपण एकदा शुभ्राला एखाद्या सायकियाट्रिस्टला दाखवूया का? यात गैरसमज काय व्हायचा आहे? आज दुपारी आमचं हेच बोलणं झालं. शुभ्रा स्वतःच मला म्हणाली आपण सायकियाट्रिस्ट कडे जाऊया का? हो. ठीक आहे, बघू आपण कोणाकडे जायचं ते. अरे आपली राधा आहे ना ती सध्या प्रथमेशला घेऊन एका काउन्सिलरकडे जाते. त्यांना विचारून ती सांगू शकेल आपल्याला. मी विचारू राधाला. ठीक आहे.
थकलास ना बाळा खूप. खूप. तेल लावून देऊ छानपैकी? नको. अरे का, तू अमेरिकेतून आल्यापासून हा कार्यक्रम झालेलाच नाहीये. हा, छान मसाज करून देते रे, बरं वाटेल तुला. ते ना, आय थिंक आय रिअली नीड इट बॅडली. चल आले. अय्या, शुभ्रा. अरे ती आत बसली, आजोबांशी बोलते. आले. आहे का? आदिनाथ सांगत होता, काल रात्री जे काही घडलं त्यापैकी तुला काहीच आठवत नाही. खरंच आजोबा. आदिनाथशी तू फोनवरून जे काही बोललीस तेही नाही. आदिनाथांनी मला सांगितलं की मी मला माफ करा. श्रीकृष्णाची शपथ, माझी काहीच चूक नाहीये, असं काहीतरी बोलले. पण आजोबा, मी हे बोलल्याचं मला आठवतच नाहीये. पार्वती वहिनीला सवय होती शुभ्रा. तिचं ते पालुपदच होतं म्हण ना. श्रीकृष्णाची शपथ. काय? पार्वती वहिनी श्रीकृष्णाची निस्सीम भक्त होती. ती जेव्हा घरात आली तेव्हाच देवघरात श्रीकृष्णाची देखणी मूर्ती देखील आली. रोज नित्य नियमाने त्याची पूजा करायची पार्वती वहिनी. गीता पठण, गोकुळाष्टमीला उपवास. खऱ्या अर्थाने भक्त होती त्या देवकी नंदनाची. पार्वती वहिनी गरोदर होती तेव्हाच तिने आपल्या मुलाचं नाव श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवायचं हे ठरवलं होतं. मधुसूदन. पण दुर्दैवानं ते मूल जन्मालाच आलं नाही. कारण त्याआधीच पार्वती वहिनी म्हणून मग मला जेव्हा पहिला मुलगा झाला तेव्हा मी त्याचं नाव मधुसूदन ठेवलं. धाकट्याचं बाळकृष्ण. पार्वती वहिनी असती ना तर तिने देखील हीच नावं ठेवली असती कदाचित. असो, सांगायचा मुद्दा हा की पार्वती वहिनीच्या तोंडी असणारे हे शब्द तू कसे काय बोललीस?
श्रीराम श्रीराम. शुभ्रा, कुठलीही गोष्ट पुराव्याच्या कसोटीवर पूर्णपणे उतरल्याशिवाय मी ती प्रमाण मानित नाही. पण आत कुठेतरी खोलवर आता खात्री पटू लागली आहे की तू पार्वती वहिनीचा अंश घेऊन जन्माला आली आहेस. नियतीनं नेहमीप्रमाणे अतिशय सुनियोजित पद्धतीनं तुला या कुटुंबात आणलंय. जसा एखादा श्रेष्ठ नाटककार त्याला हव्या असलेल्या पात्राला त्याला हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी कथेच्या एका वळणावर लीलया पेरून सोडतो, तसंच मग आता पुढे काय आजोबा? कळेल ना आपल्याला लवकरच. कसं आहे, आपणच प्रेक्षक आहोत आणि पात्रही. आपल्याला असं वाटत असतं की आपणच सूत्रधार असतो, पण तसं नसतं बेटा, तसं नसतं. महादेव दादानं त्याच्या एका कोड्यात अगदी बरोबर लिहून ठेवलेलं आहे. काय? सूत्रधार जो या साऱ्याचा, नाव तयाचे काळ. आता हा सूत्रधार पुढची सूत्र कशी हलवतो ते आपण पाहत राहायचं फक्त. काय